सांगलीत माजी नगरसेविका आरती रवींद्र वळवडे यांनी कुपवाड भुयारी गटारी संदर्भात कामाचा वारंवार पाठपुरावा करून गेली 2 वर्षापासून काम रखडले असल्याने आज पत्रकार परिषद ठेवून कामासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी दिले पत्रकारांना माहिती। अयशस्वी ठरले किंवा कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळले किंवा JMCPLने या करारामध्ये किंवा संबंधित तरतुदीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही अटी व शर्तीचे उल्लंघन केले आणि अशी कोणतीही परिस्थिती महामंडळाच्या निदर्शनास आल्यास महामंडळ JSCPLला पूर्वसूचना न देता कामाचे वाटप आणि सध्याचा करार संपुष्टात आणण्याचा निसंदिग्ध अधिकार आणि प्राधिकार राखून ठेवते। त्यामुळे या कलमाच्या आधारे कामाचा अत्यंत निकृष्ट दर्जा आणि प्रकल्प पूर्ण होण्यास झालेल्या मोठ्या विलंबामुळे महामंडळाने JSCPL सोबतचा करार संपुष्टात आणावा। सध्या प्रकल्पाचा कालावधी संपला आहे, तरीही केवळ 50-55% काम पूर्ण झाले आहे। म्हणून महामंडळाने या कारणामुळे JSCPL सोबतचा करार संपुष्टात आणण्याची कार्यवाही करावी। म्हणून या सूचनेद्वारे आपणास आवाहन करतो की सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी देशाच्या कायद्याचे पालन करण्याचा विचार करावा, कारण कामाचा अत्यंत निकृष्ट दर्जा आणि प्रकल्प पूर्ण होण्यास झालेल्या मोठ्या विलंबामुळे महापालिकेने JSCPL चा करार रद्द करावा हे प्रथमदर्शनी स्पष्ट आहे। शिवाय महापालिका आणि MJP यांनी संयुक्तपणे योजनेची वास्तविक स्थिती आणि पैलू तपासण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा L&T सारख्या प्रतिष्ठित खाजगी संस्था किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून कुपवाड भूमिगत गटार योजनेचे ऑडिट करून घ्यावे। तसेच मुदतीत सदर काम पूर्ण न केल्याबद्दल JSCPL वर दंड आकारण्यात यावा। शिवाय सदर विलंबामुळे महापालिकेच्या आयुक्ताने JSCPL ची 4,52,20,460 ची बँक गॅरंटी तात्काळ जप्त करावी, जी बँक युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे 24/8/2023 रोजी जारी करण्यात आली होती आणि 31/3/2026 पर्यंत वैध होती। या व्यतिरिक्त लेखापरीक्षण अहवाल पूर्ण होईपर्यंत JSCPL साठीची सर्व देयके तात्काळ थांबवण्यात आली आहेत, अन्यथा पुढील 7 दिवसात यांचे पालन न केल्यास विविध तरतुदीनुसार तुमच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते। आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कुपवाड भुयारी गटार योजनेचं जे काम सुरू होतं त्या कामाच्या संदर्भात आज पत्रकार परिषद आयोजित केली होती। 2 वर्षापूर्वी ज्यावेळी काम सुरू झाले होते त्यावेळी नगरसेविका आरती रवींद्र वळवडे यांनी, माझी पत्नी आणि आम्ही या योजनेसाठी बाबा महापालिकेकडे फंड नाही, लेखा अधिकाऱ्याने स्पष्ट लिहिलं होतं की बाबा पहिला तरतूद करा आणि मग ती योजना सुरू करा। असं असताना सुद्धा प्रशासनाने त्यावेळी घाईगडबडीत ही योजना चालू केली। या योजनेसाठी गुजरातच्या एका कंपनीला ही एजन्सी नेमणूक केली गेली। यामध्ये 2 वर्षाची मुदत होती, 253 कोटीची योजना होती। त्यामध्ये 2 वर्षाची मुदत होती, 2 वर्षाच्या मुदतीमध्ये ही योजना पूर्ण करायची होती। बरोबर आता 2 वर्ष होऊन गेले, त्यानंतर 4 महिन्याची मुदतवाढ आयुक्ताने दिली, ती सुद्धा मुदतवाढ संपली। पण आज अखेर योजना 50 ते 55% अस्तित्वात आहे। म्हणजे जे पूर्वी सांगलीची भुयारी गटार योजना, मिरजेची भुयारी गटार योजना ज्या रखडत पडल्या, नागरिकांचे पैसे हे वाया घालवा लागले, वरनं पैसे येतात म्हणून अर्धवट योजना करायची आणि अर्धवट सोडून द्यायची आणि नागरिकांना त्रास द्यायचा, रस्ते गटार हे सगळं उकरून ठेवायची। या सगळ्या गोष्टीमध्ये आत्तासुद्धा ही कुपवाडची योजना अशीच अस्तित्वात आली। उद्या 31 तारखेला या योजनेची जी काय बँक गॅरंटी होती 4,72,00,000 याची मुदतसुद्धा संपलेली आहे। आज आम्ही अशी मागणी केलेली आहे की ही जी एजन्सी आहे त्या एजन्सीला बँक गॅरंटी जप्त करा आणि त्यांच्या टर्म्स कंडिशनमध्ये, म्हणजे त्यांनी जी आपल्या महानगरपालिकेला जी काय करारपत्र झाले त्यामध्ये नमूद आहे, जर ही वेळेत योजना पूर्ण झाली नाही तर महानगरपालिका केव्हाही त्यांना दंड आकारू शकते, त्याची एजन्सी रद्द करू शकते आणि त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू शकते। या करारपत्राच्या आधारे आम्ही मागणी केलेली आहे की या कंपनीला ब्लॅकलिस्ट करा आणि जो काही आजपर्यंत खर्च झाला आहे तो या योजनेचा खर्च, नागरिकांचा खर्च या कंपनीकडून वसूल करावा।
जर का महापालिकेने प्रशासनाने यात लक्ष घालून हे काम केलं नाही तर न्यायालयात आम्ही हा विषय उच्च न्यायालयात घेऊन जाणार.